नमस्कार. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्याचे नाते हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण गुरु केवळ ज्ञान देत नाही, तर शिष्याला जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवतो. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. महाभारतात आणि अनेक पुराणांची निर्मिती करणाऱ्या व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा मंगल दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु हा नेहमी एखाद्या विशिष्ट रूपातच भेटतो असे नाही. कधी तो शिक्षकाच्या रूपात भेटतो, कधी आई-वडिलांच्या रूपात, तर कधी एखाद्या संतांच्या किंवा सामान्य वाटणाऱ्या व्यक्तीच्या रूपातही आपल्याला जीवनाचे अमूल्य ज्ञान देऊन जातो. गुरु आपल्या ज्ञानाचा खजिना शिष्यापुढे खुला करतो. त्यातून शिष्याचा बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास होतो. जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचा आत्मविश्वास गुरु आपल्या शिष्याला देतो. प्राचीन काळापासून भारतात गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची महान परंपरा होती. काळ बदलला, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या, मात्र गुरु शिष्याच्या नात्याचे महत्त्व आजही कायम आहे. पण प्रश्न असा आहे, खरा गुरु कोण आणि खऱ्या गुरुची ओळख कशी पटवायची? याचे अत्यंत सुंदर उत्तर संत तुकाराम महाराजांनी एका युवकाला दिले होते. अशी एक प्रचलित कथा सांगितली जाते. एकदा एक युवक संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आला. तुकोबांची चर्चा करत असताना तो म्हणाला, महाराज, मी एका खऱ्या गुरुच्या शोधात आहे. आपण मला याबाबत मार्गदर्शन करावे. यावर तुकोबा म्हणाले, वत्सा, तुला खरा गुरु तेव्हाच भेटेल जेव्हा तू स्वतः एक उत्तम शिष्य होशील. युवकाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, महाराज, मग खऱ्या शिष्याची ओळख काय? तुकोबा म्हणाले, जो आपल्या गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवतो, जो अहंकार बाजूला ठेवून गुरुच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवतो आणि जो आपल्या गुरुला सदैव आपल्यासोबत मानतो, तोच खरा शिष्य. तुकोबा पुढे म्हणाले, सच्चा शिष्य तोच जो आपल्या गुरुमध्ये विठ्ठलाचे रूप पाहतो. आपल्या कल्याणासाठी विठ्ठलानेच गुरुच्या रूपाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणे स्वीकारले आहे, अशी श्रद्धा ज्याच्या मनात असते तोच खरा शिष्य. हे ऐकून तो युवक स्तब्ध झाला. त्याने पुन्हा विचारले, महाराज, पण आपल्या गुरुमध्ये विठ्ठलाचे रूप आपण कसे पाहू शकतो? तुकोबा म्हणाले, याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे भक्ती. भक्तीमध्ये असे सामर्थ्य आहे की ती मनातील अहंकार दूर करते, मन शुद्ध करते आणि जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा गुरूंमध्ये दडलेले ईश्वराचे रूप अनुभवता येते. युवकाने पुन्हा प्रश्न केला, महाराज, मग खऱ्या गुरुची ओळख नेमकी कशी पटवायची? यावर तुकोबा म्हणाले, केवळ कोणीतरी स्वतःला गुरु म्हणवून घेतले म्हणून तो खरा गुरु होत नाही. गुरुपद हे अहंकारासाठी किंवा प्रसिद्धीसाठी नसते. खरा गुरु तोच ज्याचे मन निर्मळ आहे, ज्याच्या आचरणात सत्य आहे, ज्याच्या जीवनात भक्ती आहे आणि ज्याच्या शिकवणीत शिष्याच्या कल्याणाची भावना आहे. ज्याने स्वतःच्या अहंकाराचा त्याग केला आहे, ज्याच्या मनात ईश्वराला सर्वोच्च स्थान आहे आणि जो आपल्या शिष्याला स्वतःशी बांधून न ठेवता त्याला सत्य, भक्ती आणि योग्य मार्गाकडे घेऊन जातो, अशा व्यक्तीमध्येच गुरुतत्व प्रकट होते. तुकोबांचे हे शब्द ऐकून तो युवक त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या मनातील गुरुचा शोध जणू संपला होता. तो म्हणाला, महाराज, मला तुमचा शिष्य करून घ्या. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश मिळतो. खरा गुरु शोधण्याआधी आपण स्वतःला एक चांगला शिष्य बनवणे गरजेचे आहे. कारण गुरु आपल्याला केवळ ज्ञान देत नाही, तो आपल्या जीवनाला दिशा देतो. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, ज्यांनी अडचणीच्या काळात आपल्याला आधार दिला, अशा प्रत्येक गुरुजनांना मनापासून वंदन करूया.
आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुरुच्या चरणी श्रद्धा असावी, पण विवेकही जागा असावा. कारण खरा गुरु आपल्याला स्वतःचा भक्त बनवत नाही, तो आपल्याला सत्य आणि ईश्वराच्या मार्गावर चालायला शिकवतो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त.